बालमित्रांनो, एक्सरसाइज 3.2 सुरू करतोय आपण. 3.2 मधला ऍप्लिकेशन्स ऑफ साइन कोसाइन आणि प्रोजेक्शन रूल मधला क्वेश्चन नंबर 3. इन ट्रायंगल एबीसी इफ अँगल इज 45, अँगल बी इज 60 डिग्री, फाइंड रेशो ऑफ इट्स साइड्स. त्रिकोणाच्या 3 साइड्सचा रेशो पाहिजे, तर मला 3 अँगल माहित असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी अँगल ए आहे, अँगल बी आहे. तर मी असं म्हणू का, ए अधिक बी अधिक सी इज इक्वल टू 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते बच्चा? 180. त्यातला ए आहे 45, बी आहे 60 प्लस सी विल बी 180. सो बच्चा 60 आणि 40 105 झाले, हे दोघांची बेरीज 60 आणि 45 इज इक्वल टू 180. हे 105 तिकडे वजा होतील, तर सी विल बी 75 डिग्री. झालं. मला त्रिकोणाचे 3 अँगल्स माहिती आहेत. नाउ आय एम इंटरेस्टेड टू फाइंड द साइड्स. कॅन आय अप्लाय साइन रूल? सो बच्चा बाय साइन रूल, बाय साइन रूल मला माहिती कोण आहेत? अँगल्स. सो आय कॅन फाइंड द रेशो ऑफ द साइड्स. बरं का, साइन रूल काय सांगतो? ए अपॉन साइन ए इज बी अपॉन साइन बी is c upon sin c, which is k, which is a constant. Okay, so that is a is to b is to c ला काय मी लिहू शकतो बच्चा? sin a is to sin b is to sin c. आता साइन ऑफ 45, साइन ऑफ 60, साइन ऑफ 75 पैकी साइन ऑफ 75 मी एकदा सेपरेट काढतो. ओके, साइन ऑफ 75 टेबल मध्ये नाहीये, मग मी 75 असलो का 45 अधिक 30. बघ ना बच्चा, साइन ऑफ 45 अधिक 30. आता कंपाऊंड अँगलचा फायदा करून घ्या. 45 आणि 30 असं मी 2 तुकडे केले. सो बेटा साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, विच इज इक्वल टू साइन 45 is 1 by root 2, cos 30 is root 3 by 2 plus cos 45 is 1 by root 2 and sin 30 is root 3 by 2, which is equal to denominator ला बघ 2 root 2 आला कॉमन, इथं पण आणि इथं पण 1 into root 3 plus 1 into root 3 can I say बच्चा 2 times root 3. ओके, हा 2 आणि हा 2 कॅन्सल, रूट ऑफ 3 by 2 असं लिहितो मी त्याला. ठीक आहे, हा आला साइन 75. सो बच्चा विच इज इक्वल टू साइन ऑफ ए म्हणजे 45 डिग्री इज टू साइन ऑफ 60 डिग्री इज टू साइन ऑफ 75 डिग्री. सो साइन ऑफ 45 is 1 by root 2 is to साइन ऑफ 60 is root 3 by 2 is to sin of 45 root of 3 by 2. स्क्रीनशॉट घ्या. व्हेरी बेसिक सम बच्चा. चलो, सो बच्चा इन ट्रायंगल एबीसी प्रूव दैट साइन ऑफ बी मायनस सी इज दिस. चला आता मी राईट हँड साइड फोकस करतो, कारण की माझ्याकडे ना बी सी ए ला मी साइनच्या टर्म्स मध्ये लिहू शकतो. सो मी आर एच साइड घेतो एकदा, विच इज बी मायनस सी अपॉन ए इंटू कॉस ऑफ ए बाय 2. तर बेटा बी सी आणि ए ला रिप्लेस करण्यासाठी मी असं म्हणू का, बाय युझिंग साइन रूल. ह्या ज्या साइड्स आहेत त्यांना मी सायन्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी असं म्हणू, ए अपॉन साइन ए इज बी अपॉन साइन बी इज सी अपॉन साइन सी विच इज के. सो छोटा ए मी असं म्हणू के साइन ए, छोटा बी विल बी के साइन बी, छोटा सी विल बी के साइन सी. ठीक आहे, चला ह्या सगळ्या उचलून इथे टाकूया. सो बच्चा आर एच एस साइड इज इक्वल टू बी ला के साइन बी मायनस सी ला के साइन सी अपॉन ए ला के साइन ए आणि बाहेर कॉस ऑफ ए बाय 2.
बच्चा हा जो के तो कॉमन निघून तसाही कॅन्सल आउट होऊन जाईल. न्यूमरेटरला साइन बी मायनस साइन सी. आपल्याला साइन सी मायनस साइन डी हे माहिती आहे. साइन साइनची वजाबाकी. फॉर्म्युला नंबर सेकंड. सेकंड म्हणजे साइन कॉस कॉस साइन. सो पुट कॉस साइन. सो 2 टाइम्स cos b plus c by 2 sin b minus c by 2 अपॉन हा खालचा जो साइन आहे याला मी हाफ अँगलच्या टर्म्स मध्ये असली का 2 sin a by 2 cos a by 2. कारण की मला इथे दिसला होता cos a by 2, हा cos a by 2 आणि हा cos a by 2 कॅन्सल. हा दोन कॅन्सल्ड. ठीक आहे. आता पुढे RHS साइड इज इक्वल टू काय होईल बेटा cos b plus c by 2. इथे साइन ऑफ b minus c by 2. मला ते प्रूव्ह करायचं इथे तर मला साइन b minus c by 2 दिसतोय. चा अर्थ असा आहे हा आणि हा कॅन्सल झाला पाहिजे. म्हणजे बेटा लक्ष द्या आता मी RHS लिहिण्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की ट्रायंगल एबीसी मध्ये a plus b plus c काय असतं बेटा पाय. मला b plus c by 2 पाहिजे ना. आता मी असं म्हणू का की बेटा b plus c इज पाय मायनस a. दोन्ही साईडला 2 ने डिवाइड करा. मग मी असं म्हणू ठीक आहे याला 2 ने डिवाइड केली इथं पण 2 ने दोघांना डिवाइड केलं b plus c by 2. सो बच्चा cos ऑफ b plus c by 2 घेतला तर उजवीकडे सुद्धा cos ऑफ पाय by 2 minus a by 2 which is equal to cos 90 minus theta is sin theta. सो फायनली बच्चा कॉन्सन्ट्रेट कर की आपण काय केलं रे cos ऑफ b plus c by 2 ला sin a by 2 एक्सप्रेस केलं. सो RHS साइड मध्ये cos b plus c by 2 ला काय लिहू शकतो बच्चा मी कम ऑन साइन ऑफ a by 2 पुढे ऍज इट इज साइन b minus c by 2 अपॉन हा खाली साइन a by 2 डीज के आउट साइन आणि साइन कैंसल आउट. RHS साइड इज इक्वल टू व्हाट बच्चा माय LHS साइड. चलो स्क्रीनशॉट लिया जाए है कि नहीं वेरी इजी. बेटा क्वेश्चन नंबर 5 इज सेइंग प्रूव दैट दिस मच इज a minus b plus c. इथे जे काही दिसतंय मी एकदा LHS साइड घेतो. LHS साइड मध्ये 2 times a into in this way they have put. ते काम करतो 2 ने एकदा गुणून असं लिहू 2a sin square c by 2 प्लस 2 ने पुन्हा याला गुणा सो 2c sin square a by 2. तर बेटा इथे sin square c by 2 हे जे काही दिसतंय मला इन दिस वे मी काम करू माझ्याकडे जो फॉर्म्युला बेटा हे फॉर्म्युले आठवले पाहिजे आपल्याला ना 1 plus cos theta आणि 1 minus cos theta आठवलेच पाहिजे. 1 minus cos theta is 2 sin square theta by 2. मग इथून मी असं म्हणू का की sin square theta by 2 ला मी काय लिहू शकतो बच्चा 1 minus cos theta upon 2. sin square theta by 2 ला 1 minus cos theta upon 2. चला थीटाच्या ऐवजी c टाका मग काय होईल हे बघ हे 2 आहे आणि हा जो sin square c by 2 आहे sin square theta by 2 थीटाच्या ऐवजी c टाकला sin square c by 2 1 minus cos c upon 2. काय लिहू शकतो बच्चा मी 1 minus cos c upon 2. चला इथे काय sin square a by 2 ला काय लिहू शकतो मी 1 minus cos a upon 2. क्लियर आहे युजिंग दॅट फॉर्म्युला. आता मला सांग बेटा हा 2 आणि हा 2 कॅन्सल हा 2 आणि हा 2 कॅन्सल राईट. मग आता ब्रॅकेट जर सोडवले तर मी असं म्हणू का a into 1 is a minus a into cos c is a cos c plus c into 1 is c into minus cos a minus c cos a which is equal to a plus c या दोघांना सोबत लिहितो. ह्या दोघांमधनं मायनसचं साइन जर का मी कॉमन घेतलं तर कंसात असली का बेटा a cos c प्लस c cos a. अरे आठवलं का नाही a cos c प्लस c cos a प्रोजेक्शन रूल a plus c
आय कॅन राईट बी. कुठून आलं बच्चा हे? बाय युझिंग विच रूल बेटा? प्रोजेक्शन रूल. कुठून आलं हे? प्रोजेक्शन रूल. आणि ए प्लस सी मायनस बी म्हणजेच ए मायनस बी अलीकडं प्लस सी. दिस इज युअर RHS साइड. घ्या स्क्रीनशॉट. आहे की नाही? व्हेरी इझी. सो बच्चा ट्रायंगल एबीसी मध्ये कॉट ए, कॉट बी, कॉट सी दे आर इन एपी. म्हणजेच काय? डिफरन्स एपी म्हणजे काय? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. दोन टर्म्स मधला डिफरन्स कॉन्स्टंट. जेव्हा दोन टर्म मधला डिफरन्स कॉन्स्टंट असतो बेटा, लक्ष द्या. कॉट ए, कॉट बी, कॉट सी कसे आहेत बेटा? एपी मध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन्स आहेत. म्हणजेच प्रत्येक दोन टर्म मधला डिफरन्स कॉन्स्टंट आहे. म्हणजे बेटा ह्या दोन टर्म मधला फरक मी असं म्हणू का? धिस मायनस धिस इज इक्वल टू धिस मायनस धिस. सो बच्चा कॉट बी मायनस कॉट ए मस्ट बी इक्वल टू कॉट सी मायनस कॉट बी. इम्पॉर्टंट समय बेटा, भरपूर एक्झाम मध्ये आलाय. ह्या दोन टर्म मधला जो फरक आहे तोच ह्या दोन टर्म्स मधला आहे. बेटा मायनस कॉट बी इकडे जर आला तर याच्यासोबत प्लस कॉट बी होईल. सो मी असं म्हणू का? 2 टाइम्स कॉट बी इज इक्वल टू, हा मायनस कॉट ए पलीकडे गेला तर प्लस होईल कॉट ए प्लस कॉट सी. दिस वॉज समथिंग आय वॉज इंटेंडिंग टू टेल. क्लिअर आहे? अच्छा, इथपर्यंत आलो मी. बेटा कॉटला मी कॉस बाय साइन लिहू का प्रत्येक ठिकाणी? सो 2 टाइम्स कॉस बी अपॉन साइन बी. इथे कॉस ए अपॉन साइन ए आणि इथे कॉस ऑफ सी अपॉन साइन ऑफ सी. क्लिअर आहे? बर, आता मला सांग बेटा, इथे साइन रूल आणि कोसाइन रूल वापरू आपण. बाय साइन रूल अँड कोसाइन रूल. इथं बघ 2 टाइम्स वरती कॉस बी ला काय लिहू शकतो बच्चा मी? बी आहे ना, विच मीन्स ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac भागिले साइन बी ला काय लिहू शकतो बच्चा? बी के बाय युजिंग साइन रूल इज इक्वल टू कॉस ए ला काय लिहिणार बेटा मी? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. येस और नो? भागिले साइन ए ला काय लिहू बच्चा? ठीक आहे. कॉस सी ला काय लिहू? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab अपॉन साइन सी ए त्याला काय लिहू बच्चा? सी के. क्लिअर आहे? ठीक आहे. आता बघ 2 टाइम्स ह्या ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन, अच्छा एक काम करू, डिस्काउंट वरचा 2 आणि खालचा 2 कॅन्सल आउट. या दोनचा संबंधच नाही. यालाच लिहू ए सी खाली बी के. सो ए बी सी के. क्लिअर आहे? हे झालं इथं इज इक्वल टू, इथं बघ बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc आणि खाली एक आहे त्याला असं लिहू 2abck प्लस इथं न्यूमरेटर बघ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. हा डिनॉमिनेटर खाली आला तर 2ab आणि खाली खालचा सी के एक सलग लिहिले आपण. क्लिअर आहे बेटा? ओके. उजव्या साईडला आता डावी साईड अशीच मेंटेन करतो मी इकडची. कोणती? ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन abck इज इक्वल टू, इथं दोन्ही साईडला बच्चा 2abck कॉमन आहे. 2abck बेस सेम आहे. चला इथून तिथून ऍड करा. सो बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि पुढे बघ प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. कोण कोण गायब होईल बेटा? मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आणि हा कोपऱ्यातला मायनस सी स्क्वेअर, राईट? विच इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2b स्क्वेअर भागिले 2abck. तर बेटा abck इथले इथंच
गायब करून टाकू आपण. खाली करायला 2b² आणि हा खालचा 2. बघ ना b² प्लस b² 2b² खालचा 2. हा 2 ह्या 2सोबत सुद्धा गायब झाला. उरलंय काय a² प्लस c² इज इक्वल टू अलीकडचा मायनस b² पलीकडे जाऊन प्लस केला आपण. b² प्लस b² बच्चा 2b². आर यू अंडरस्टँडिंग? अच्छा, आता नीट लक्ष दे बेटा. 2b² इज a² प्लस c². इथं लक्ष दे, मधल्या टर्मला डबल केलं 1 2 3 मधील डबल केलं, पहिली आणि तिसरीची ऍडिशन. सेम सिच्युएशन ना, मधील डबल कर 2b² इज a² प्लस c². आर यू अंडरस्टँडिंग? दिस इम्प्लाइज a² b² c² आर ऑल्सो इन AP. तरीही मी तुला एक्सप्लेनेशन देतो बच्चा खाली. बघ a² b² c² AP मध्ये चा अर्थ असा लिहू शकतो का नाही आपण, दिस मायनस दिस b² मायनस a² इज c² मायनस b². तो मायनस b² अलीकडे आलं तर काय होईल 2b² आणि हा a² गेला पलीकडे काय होईल प्लस a². क्लिअर आहे? दिस वॉज द प्रूफ फॉर युअर अंडरस्टँडिंग. सो बच्चा यस, टुडे वी विल स्टॉप हियर.